आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाटेला उद्वेग दुःखाची केवळ ते फळ संचिताचे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान तुका मने घालू तयारी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतारम तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो आजन्मही काया जगदीश्वरा जोडली ज्याची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निदचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर विठ्ठल विठ्ठल ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग
अखिल कोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार, आकारण करुणा वरुणालय, भक्तवांचल कल्पतरू, भक्तवांचल दिनबंधू, अनाथाची माय, साधकांचे माईबाप, विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, भगवान श्री तुकोबराय यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. नवे तर वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी ही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असा असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे धर्मगुरु, आद्यगुरु किंवा या जगाचा संसार सुखाचा व्हावा, या विश्वाचा संसार सुखाचा होण्याकरिता ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, सत असे असणारे सतपुरुष सतसाधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणा करता निवडलाय. विठ्ठला प्रथमतः आपण अभंगाचा भावार्थ पाहू. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हीच थोर भक्ती आहे आणि ही देवाला सुद्धा आवडते. कोणती? संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती करत असणं कसं राहायला पाहिजे हो? ठेविली अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भक्ती करत असताना जसं भगवंतानं ठेवलंय तसं आणि मनामध्ये समाधान ठेवून तुम्ही भगवंताची भक्ती करत राहा. तुम्ही जर मनामध्ये समाधान नाही ठेवलं आणि बाकीचे उद्योग धंदे करत राहिले तर काय होईल? वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. बाकीचे उद्योग धंदे करत राहिले तर त्यानं फक्त दुःखच होणार आहे, त्यानं फक्त दुःखच मिळणार आहे. शेवटी संचित कर्मानुसार जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे, जे तुमच्या संचितामध्ये आहे ते भोगावंच लागणार आहे. पुढे शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आपला जो सर्व भार आहे त्या भगवंतावरती टाका आणि आपला जो संसार आहे त्या भगवंताच्या चरणाशी व्हा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपले तरी काय हरकत नाही, कारण अभंगाचा भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तन समजल्यासारखं झालं. मग झोपाल का? बोलता येतं ना? विठ्ठला विठ्ठला. आता कीर्तन ऐकण्याचे नियम सांगते ऐका. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस प्रत्येकाने मुखाने टाळी आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर ना? हाय जागी. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. पहिले 2 नेम लक्षात आले, आता 3रा नेम. मी ज्या ज्या प्रश्न विचारन ते त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. बरोबर? मुलांनी तुम्ही शाळेत जाता, शाळेत गेल्याच्या नंतर कोणाचं ऐकता? हा, सरांचं. आपण कोर्टामध्ये केस लढतोय, मग कोर्टामध्ये असेपर्यंत कोणाचं ऐकावं लागतं? हा, विठ्ठला विठ्ठला. तसं कीर्तन संपेपर्यंत तुम्ही सर्वजण कोणाचं ऐकणार मग? हा, बरोबर, हुशार आहेत बाबा. आता तुम्हाला कीर्तन या शब्दाचा अर्थ माहिती का? आपण बरेच दिवस झालं कीर्तन ऐकतोय. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन कशासाठी केले जातं? कीर्तन 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 म्हणजे काय? डोळे तलाव
तलाव नाहीयेत तरी ते भरून येतात. काय? डोळे तलाव नाहीयेत तरी ते भरून येतात. ओठ कापड नाहीये तरी ते शिवले जातात. निसर्ग बायको नाहीये तरी तो रुसला जातो. माणूस वातावरण नाहीये तरी तो बदलला जातो. आणि त्याच बदललेल्या माणसाला पुन्हा माणसात आणण्याकरता केलं जातं ते म्हणजे कीर्तन. विठ्ठला. आता या ठिकाणी सगळेच कलाकार माझ्यापेक्षा बरेच मोठे. तुम्हाला तराजू माहिती का? तराजू माहित असणार आहे ना? काही जणांना माहित नसणार, कारण काटा आला आणि सगळा घाटा झाला. तसं माझ्यापेक्षा या ठिकाणी बरेच कलाकार ज्ञानाने वयाने सगळे मोठे. तुम्ही खाली बसलेले देखील माझ्यापेक्षा कसे ज्ञानाने वयाने मोठे. आता मला सांगा, तराजूमध्ये ज्या पारड्यामध्ये जास्त सोनं असतं ते कुठं असतं? वरती. वरती असतं ना? वरती असतं ना? हा, खाली असतं. तसं माझं बराबर काही यांचं नाही. तसं ज्या पारड्यामध्ये कमी असतं म्हणजे मी जी उभी, तसं मी ज्ञानाने वयाने कशी आहे? लहान आहे. दिसायला मोठी दिसते, फक्त मी आता 10वीला आहे. जरी माझं काही चुकलं तरी तुमची मुलगी समजून मला सांभाळून घ्या. विठाला. आपण कोणाचं आहे? महिला मंडळ. आपण कोणाचं आहे? पंगत झाली ना? बोलताय तुम्ही तुम्हाला? आपण कोणाचं आहे? जवळ तुम्ही बोलणार नाही तोवर मी पुढे जाणार नाही. आपण कोणाचं आहे? महिला मंडळ. किती चरणाचा? हा. आता जगद्गुरु तुकोबारे कोणाला म्हणायचं? घरामध्ये नाही अन्न, दारात नाही मान, घरात नाही आण आणि दारात नाही मान, तरी सुद्धा चित्तात समाधान. त्यांना म्हणायचं जगद्गुरु तुकोबारे. अजून कोण सांगू का? माझे गुरुवर्य, माझे गुरु, गायनाचार्याचे गुरु, मृदंगाचार्याचे गुरु, आणि इथून पुढं कीर्तन सुरू. विठ्ठला विठ्ठल. आपण बरेच दिवस झाले कीर्तन ऐकतोय, परंतु त्या कीर्तनाचा आपल्यावरती का परिणाम होईना? जशा प्रकारे कीर्तन ऐकायचं तशा प्रकारे आपण अजूनही कीर्तन ऐकलं नाही. महिला मंडळ, तुमच्या इकडे जास्त फेमस भाजी कोणती? हा, बरं जाऊ दे. हा, हरभऱ्याची. आता तुम्ही समजा तुमच्या गावात कोणी हरभराच नाही लावला. केला विचार? केला? तुमच्या गावात कोणी हरभराच नाही लावला, परंतु तुमच्या शेजारीनबाईनं लावला. फक्त शेजारीनबाईनं बरं का. आणि तिने भाजी केली आणि तुम्हाला आणून दिली. मला ती भाजी एवढी सुंदर झाली, एवढी चवदार, तुम्हाला खायला एवढी चवदार लागली. आता ती खाल्लेली भाजी तुम्ही किती दिवस आठवण ठेवणार? जास्तीत जास्त 1 आठवडा, याच्यावर कोण नाही आठवण ठेवणार. पण तीच शेजारीन बाई आली आणि तुम्हाला 4 शिव्या देऊन गेली. आता बोला, किती दिवस लक्षात ठेवणार? मरेपर्यंत. बरोबर? माणूस मरायला लागलं, ती जर पुढे आली तर आपण म्हणतो माईनं मला शिव्या दिल्या होत्या, म्हणतो ना?
कारण आपलं इथं काय चुकतंय, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण कुठं ठेवल्या, मनामध्ये. आजकाल कोणाला चांगल्या गोष्टीची ओढ राहिलीच नाही. मरा दूध विकणारा गल्ली गल्लीमध्ये जाऊन फिरतो, अहो दूध घ्या दूध. काय काय दूध घ्या दूध, परंतु त्याच्याकडे कोणी जायला तयार नाही. परंतु देशी भक्त माहितीत ना, देशी भक्त माहितीत ना, तुमच्याकडे घेत नसतील म्हणून विचारलं. देशी भक्ताच्या दुकानदारानं कस्टमरला कमरात लाद घालून जरी बाहेर काढलं तरी तो दुसऱ्या दिवशी जातो. भाव आहे आपला, काम काम चालूच असतं, मित्र आहे. बरोबर ना? म्हणजे आपल्याला वाईट गोष्टीची ओढ जास्त. हा झाला आपला कीर्तन ऐकायचा नियम. अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा पर्याय तो म्हणजे असा: परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दिनबंधू, त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चालू असलेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यातील आजची ही कीर्तन रूप तिसऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे आली. मी माझे परमभाग्य समजते व तसेच जे माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम करत आहेत, मृदंगाचार्य असतील, मृदंगमणी हरिभक्त पारायण, विश्वेश्वर महाराज, शंकर पाटील, हरिभक्त पारायण विश्वेश्वर महाराज कोलंबीकर महाराजांचे अंतकरणापासून आभार मानते. तसेच गायनाचार्य असतील हरिभक्त पारायण जीवन पाटील रत्नाळीकर, तसेच हरिभक्त पारायण विष्णू महाराज तांदळीकर. इकडं माईक सिस्टीम वाले दादा असतील अरुण दादा डोणगावकर. दादांची माईक सिस्टम खूप सुंदर आहे, त्यांचे अंतकरणापासून आभार. ज्यांच्यामुळे मला इथे कीर्तन करण्याची संधी मिळाली: नागनाथ पाटील नुचे, दिगंबर पाटील कानोले व समस्त तुम्ही गावकरी मंडळींकडून आलेली ही कीर्तन रूपी सेवा व आमच्या गावचे हरिभक्त पारायण माणिक महाराज रोकडे, त्यांचे अंतकरणापासून आभार. इकडं आमच्या गावचं वैभव असणार हरिभक्त पारायण प्रकाश महाराज जोमेगावे, त्यांचे अंतकरणापासून आभार. या ठिकाणी बरेच बाहेर गावून बरेच पाहुणे मंडळी आलेले,
त्यांचे अंतकरणापासून आभार. इकडे चोपदार बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, व सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खाली बसलेले सर्व श्रोते वर्ग. इकडं लुगड्यावाले आजी असतील, धोत्रावाले बाबा असतील, साड्यावाल्या माता माऊल्या असतील. एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, माझ्या कीर्तनाकडे वळते. आता आपलं खरं कीर्तन सुरू झालं. हा झाला आपल्या कीर्तन ऐकण्याचा नियम. आता आपण कीर्तन कसं ऐकतो? कीर्तनाला आलो, कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाते वेळेस उठणार, कपडे झटकणार, कपड्याला लागले धूळ खाली झटकणार आणि घरी जाणार. आता तुम्हाला कीर्तनामध्ये ज्ञान सांगावं तर तुम्ही फक्त विनोदच लक्षात ठेवता, आणि विनोद जर नाही केलं तर जागीच झोपसान तुम्ही इथं. मला सांगा, या ठिकाणी किती जणांचं लग्न झाले? ज्यांचं लग्न झालेत ना त्यांनी हात वरती करा. कोणाचंच नाही झालं का? सगळेच ब्रह्मचारी. भांगात कुंकू काय माया नावचं भरलं काय? कोणाचंच लग्न नाही झालं काय? तर हात वरती करा. ज्यांचं लग्न झाले त्याने हात वरती करा. अहो करा ना. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला कीर्तनात नेम काय सांगितलं होतं मी? इथं कोणाकोणांची लग्न झाली फक्त तेवढ्याने हात वरती करा, आणि बाकीच्याने खाली ठेवले तरी चालतो. महिला मंडळाने फक्त पुरुष वर्ग. असो थांब. आता मला सांगा, यापैकी कोण कोण सुखी हो लग्न करून? विठ्ठल विठ्ठल. कोण कोण सुखी आहे? जे सुखी त्याने हात वरती करा. जाते इथं चौकात पुतळा बांधून जाते त्याचा. हाय का कोणी असं? संसारामध्ये सुख जर पाहायला गेलं तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे. संसारामध्ये एवढं दुःख असून देखील आपल्याला संसार सोडता येतो का? तर नाही. आता कीर्तनामध्ये जास्त काय सांगितलं जातं? संसारापासून विरक्ती आणि परमार्थाकडे, भक्तीकडे वाटचाल. आता मी पण कीर्तनात तेच सांगणार आहे. मग तुम्ही कीर्तन ऐकून घरी जाणार का माझ्यासोबत संन्यास घ्यायला येणार? तुमच्या गावात कीर्तन ऐकून आजपर्यंत कोणी संन्यास घेतला हो? कोण नाही. विठ्ठला विठ्ठल. कीर्तन संसारामध्ये एवढं दुःख असून देखील आपल्याला संसार सोडता येत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढं दुःख असून देखील आपल्याला संसार सोडता येत नाही. तुम्हाला जर खरी भक्ती करायची असेल तर काय करा? एकच भगवंताचं नामस्मरण करायचं एके ठिकाणी बसून. तेच अभंगाचं प्रथम चरण.
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. हीच थोर भक्ती आहे आणि ती देवाला सुद्धा आवडते. ही भक्ती करत असताना कसं राहावं तर ठेविली आनंद तेथेच राहावे. तर मनामध्ये समाधान ठेवून जसं भगवंताने ठेवले तसं त्या भगवंताची भक्ती करत राहावं. कोणती भक्ती करायची तर ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची का म्हटलं आहे हो? कारण हा संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. आता मला सांगा, तुम्ही एके ठिकाणी बाहेर गावी दुसऱ्या भगवंताचे दर्शन करण्याकरता गेले. एका दुकानामध्ये चप्पल घेण्याकरता गेले. 1000 रुपयाची चप्पल घेतली आणि मोठ्या बालाजीला दर्शनाकरता गेले. कुठं? मोठ्या बालाजीला दर्शन करण्याकरता गेले आणि मंदिरातला देव कसा झाला? फेमस. माणसं जास्त कुठं जातात हो? जी मंदिर फेमस आहेत त्या ठिकाणी जातो. एक बारच्या गावातल्या मंदिरात जाणार नाही, पण जी फेमस मंदिर आहेत त्या ठिकाणी जातो. आता मंदिरात गेल्याच्या नंतर आपली चप्पल किती रुपयाची आहे? किती? 1000 रुपयाची. किती 1000 रुपयाची असली तरी ती मंदिरात नेता येते का हो? तर नाही. आपण दर्शन करता बारीमध्ये लागलो, चप्पल बाहेर सोडली. आता मला सांगा, लक्ष आपलं कुठं असणार? चपलीवर असणार का देवापुढं? चपलीवर जास्त असणार, बरोबर. ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पडते मनाबाई. ही का भक्ती खरी पडते मनाबाई. भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी. देह कुठे? देवा पुढे, पण लक्ष कुठे? चपलीवरती. चपलीवरती. म्हणून देह चपली जवळ ठेवा आणि मन कुठे लावा? भगवंतावरती लावा. हा संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. विठ्ठला
हा संसार कसा आहे, हा संसार, अरे हा संसार संसार कसा तवा चुल्यावर, हाताला चटके मग मिळती पोटाला भाकर. इथं हाताला चटके बसल्याशिवाय पोटाला भाकर सुद्धा मिळत नाही. आता ज्यांचं लग्न झाले, ज्यांचं लग्न झालं नाही त्याला वाटते आपलं कधी होते. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. एकदा का लग्न झालं, ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ, होना नहीं था. ते म्हणतात ना, शादी है दिल का लड्डू, जो खाए वो भी पछताए और जो ना खाए वो भी पछताए. तुम्ही मंगलाष्टिका कधी लक्ष देऊन ऐकलं का हो? मंगलाष्टिकेमध्ये एक उपदेश केला असतो. काय? एक उपदेश केला असतो, परंतु आपला लक्ष कुठं असतं, याच कधी लागतं आणि आपलं कधी भक्त. मंगलाष्टिकेमध्ये एक उपदेश केला असतो. मित्रा घे वचनासया समजुनी, तू पोर राही आता. काय सांगतो? मित्रा, या वचनास समजून घे, आता तू पोर राहिला नाही, तुझ्यावरती काही जबाबदाऱ्या आल्या आहेत. नुसतं भोगासाठीच म्हणून लग्न नाही, तर आज तुझ्यावरती काही जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. हे सगळं समजून आपण लग्न केलं पाहिजे. मंगलाष्टिकेमध्ये सांगतात बघा, वाजंत्रे बहुगलबला न करणे. काय म्हणतात? वाजंत्र्याचा लग्नामध्ये जास्त काय नको, गलबला नको. इकडं आपलं यज्ञ चालू असतं, वक्रतुंड महाकाय स्वाहा, आणि बाहेर मित्र म्हणतात, अरे बजाव, काय को बंद किया. काय म्हणतात? वाजव. का बंद केलं? आपल्या इकडे यज्ञ चालू असतं, स्वाहा. मित्र म्हणतात तिकडं गाणं, तुझा झगा ग वाऱ्यावरती उडते. आपल्या इकडे स्वाहा. ते म्हणते मुनी बदनाम होई, आपण स्वाहा. ते म्हणते शांताबाई, आपण म्हणतो स्वाहा. त्या लग्नाचा काही फायदा होणार का आपल्याला? होणार का हो? तर नाही. लग्न करत असताना नवरी नवरदेवाला कसं उभं केलं पाहिजे, त्याची दृष्टी न होता त्यांना उभं केलं पाहिजे. परंतु आपलं कसं आधी इथूनच गोऱ्या गोऱ्या गालावरी मंडपापासूनच हात धरून जातो. आपलं इथंच चुकते महाराज. आणि लग्न करत असताना पहिला नेम आपण काय पाहतो? एखादा मुलगा मुलीला पाहायला गेला, आपण पहिला नेम काय पाहतो? मुलगी दिसायला कशी आहे, बरोबर? हा नेम पाहतो. मग पुढे गोष्ट चालते. मुलीचे दात जास्त वरती तर नाही ना, जास्त काळी तर नाही ना, चालतात तर नीट येते ना. हे सगळं झाल्याच्या नंतर, हे बरोबर असल्याच्या नंतर ते म्हणतात बाकीचं आम्ही पाहून घेऊ. आपण मुलीसाठी एखादा मुलगा पाहायला गेलो, मग मुलाचा पहिला गुण कोणता पाहतो? तर मुलाच्या बँक अकाउंट मध्ये पैसा किती आहे पाहतो ना, हे पाहतो. 21 त्या मुलाच्या बँक अकाउंट मध्ये 0 पैसा असला तरी चालेल, परंतु तो मुलगा निर्व्यसनी आहे का नाही हे आधी पाहून घेतलं पाहिजे. कारण लाखोची इस्टेट असली घरी, करोडोनो पैसे असले तरी तो मुलगा दारू पित असला, तर रोज दारू पिऊन नाली असला, तर त्याचा काही फायदा आहे का? तर नाही. लग्न करत असताना
पहिला गुण कोणता पहिला पाहिजे तर मुलगा निर्व्यसनी आहे का, हा नेम आपण पहिला पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. आपण तो पहिला नेम तो पहिला पाहिजे. मुलगा दिसायला कसाही यापेक्षा तो मुलगा निर्व्यसनी आहे का हे पहिला पाहिजे, नाहीतर फार मोठी फजिती ती. एक मुलगा आपल्या आई वडिलांकडे गेला आणि आईला सांगितलं, आई मला बायको कशी पाहिजे, एकदम सुंदर पाहिजे, टकाटक, 21 भांडे मी घासीन, पण मला मुलगी कशी पाहिजे, एकदम टकाटक मध्ये. चांगली गोरीपान बायको करून आणली महाराज. आणि बायको करून आणली, लगेच दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघला. आता मग लोकांना आश्चर्य वाटलं, कालच याचं लग्न झालं आणि हा संन्यास घ्यायला निघाला. लोकांना आश्चर्य वाटलं. ज्या महाराजांकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला निघाला त्या महाराजांना विचारलं, का रे बाळा, तुझं काल लग्न झालं होतं आणि तू आज संन्यास घ्यायला निघाला. तो म्हणाला, महाराज माझी व्यथा शब्दात मांडण्यासारखी नाही. तो म्हणला, मी एका कवितेमध्ये सांगतो. घरचे म्हणले होते, बाबा पोरगी गुणवान पाय, मी पाहिली रूपवान. माझी बायको गोरीपान हुई, मी गोरीपान बायको करून आणली. रूपवान बायको करून आणली. विठ्ठला विठ्ठल. रूपवान बायको गोरीपान करून आणली, पण दुसऱ्या दिवशी शेतामध्ये ऊस तोडायला नेली, म्हणून कालच पळून गेली. विठ्ठला विठ्ठल. कालच पळून गेली. विठ्ठला विठ्ठल. मुलगी गोरीपान पाहण्यापेक्षा, त्याचं रूप पाहण्यापेक्षा मुलगी मनाने कशी आहे हे आधी पाहिलं पाहिजे. शुद्ध
शुद्ध कैचे पहावे वरलिया रंगानं धुलावे विठ्ठला वरल्या रंगाला न धुलता मनामध्ये शुद्धता ठेवली पाहिजे. भगवंताची भक्ती करत असताना मनामध्ये समाधान ठेवून त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती करत असताना कसं राहावं तर अभंगाचं दुसरं चरण. तैसेची राहावे चित्त्या सूर्यावे समाधान. भगवंताची भक्ती करत असताना मनामध्ये समाधान ठेवून त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. आपण एक महिला मंडळ एकत्रित बसल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाम घेतो का? नाही घेत. दोघी तिघी बसल्याच्या नंतर इकडल्या तिकडल्या चाळ्या काढून तुकड्या काढून पहिली म्हणते, ते पण हळूहळू पदरा घेऊ घेऊ म्हणतात. होय ग, तुला माहित आहे का आपल्या शेजारची पोरगी पळून गेली होती. लगेच दुसरी म्हणते, कोणासोबत? तिसरी म्हणते लगेच, अगं तुझ्या शेजारच्या पोरासोबत. म्हणतो ना, इतर टवाळा करण्यापेक्षा आपण बसल्याच्या नंतर त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. सर्वांनी हात वरती करता आपण एकदा भगवंताचं नाम सर्वांनी हात वरती घ्या. हात वरती घ्या सरळ. श्रीराम
तुम्ही मागे म्हणा. रघुराघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम एकदा टाळ्या वाजा सर्वांनी. जेवण केले ना? पब्लिक एवढी आवाज टाळ्यांचा करत नाही. मोठ्याने वाजवा. विठ्ठला विठ्ठल.
ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली आणून ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले आणून ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले आणून ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल भगवंताचं नामस्मरण करताना जसं भगवंताने ठेवले तसं राहून मनामध्ये समाधान ठेवून भक्ती केली पाहिजे. कोणी केली तर माझ्या शबरी मातेने. शबरी माता ही भिल्ल समाजाची होती. भिल्ल समाजाची होती परंतु शबरी मातेने भगवंताची एवढी भक्ती केली की भगवंताला यावंच लागलं. एक दिवस मातंग ऋषी शबरी मातेकडे आले आणि म्हणाले, शबरी आता मी खूप लांबच्या प्रवासाला जाणार आहे. त्यावेळी शबरी माता म्हणाल्या, गुरुवर्य तुम्ही गेल्याच्या नंतर मी काय करू. त्यावेळेस मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी मी गेल्याच्या नंतर या आश्रमामध्ये तुला भेटण्याकरिता प्रभू रामचंद्र येणार आहेत. तू फक्त नामस्मरण कर. तेव्हापासून शबरी माता आपल्या गुरुच्या शब्दावरती विश्वास ठेवून रोज नामस्मरण करायच्या आणि वाट बघायच्या कोणत्या दिशेने येतील माझे रामप्रभू. रोज बागेमध्ये जायच्या, फुले वगैरे तोडून आणायच्या, रांगोळ्या काढायच्या आणि म्हणायच्या, जब मेरी रामजी का वन होगा, रामजी का शबरी के कुटियों का पावन होगा. एक दिवस प्रभू रामचंद्र लखनजीला म्हणाले,
आज आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. तेव्हाच लखनजी म्हणतात, प्रभू आपल्या कैकेयी, कौशल्या, सुमित्रा या 3 माता सोडून आपली 4थी माता कोणती? त्याच प्रभूंनी सांगितलं, एक दिवस प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेटण्याकरिता गेले. शबरी माता भगवंताचा नामस्मरण करत बसल्या होत्या. भगवंत जवळ आले. शबरी माता भानावरती नव्हतं. भगवंताने शबरी मातेला हलवलं. शबरी माता भानावरती आल्या. शबरी मातेचा आनंद गगनात मावेना. देह भान विसरल्या. एका एका डोळ्यातून 2-2 अश्रूच्या धारा वाहू लागल्या. प्रभूचे चरण आपल्या हातावरती घेतले आणि एवढ्या रडल्या की त्यांच्या अश्रूने भगवंताच्या चरणाचा अभिषेक झाला. भक्ती ही शबरी मातेसारखी केली पाहिजे. भगवंताच्या एका नामामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या जन्मोजन्मीची पापे जवळून नष्ट होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. त्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे, किती अमृताहून गोड नाम तुझे देवा. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती अमृताहून गोड नाम तुझे देवा. बरवे केशव राजा मन माझे केशव कामाने घे, मन माझे केशवा कामने दे. विठ्ठला. अशी भक्ती करत असताना मनामध्ये समाधान ठेवायचं. तुम्ही जर मनामध्ये समाधान नाही ठेवलं आणि बाकीचे उद्योग धंदे करत राहिले तर काय?